देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना फसवण्याची परंपरा कायम ठेवली। राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आता कडाडून टीका केली आहे। संपूर्ण शक्तीपीठच महामार्ग रद्द करावा, राजू शेट्टी यांनी आता सरकारकडे पुन्हा एकदा मागणी केली आहे। हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहेच। हा लढा केवळ कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्हताच आणि कधीही असणार नाही। जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहणार आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे। 50,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळे हा महामार्ग होणार नाही। जरी सरकारने 20,000 कोटी रुपयाची तरतूद केली असेल तर माझी सरकारला शिफारस आहे, विनंती आहे, सूचना आहे, शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।